अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा परिसरातील ओढ्यात गेल्या काही दिवसांपासून मळी मिश्रित पाणी सोडलं जात आहे। ओढ्याचं पाणी पूर्णतः दूषित झालंय, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय। रात्रीच्या वेळी काही अज्ञात व्यक्तींकडून मळी मिश्रित पाणी ओढ्यालगतच्या शेतात सोडलं जातं। या पाण्याचा प्रवाह ओढ्यात मिसळल्यानं ओढ्याचं पाणी दूषित होत आहे। परिणामी आसपासच्या विहिरी आणि बोरवेलमधील पाणीही प्रदूषित होत आहे। नागरिक आणि जनावरांचं आरोग्य धोक्यात आलंय। विशेष म्हणजे या ओढ्याचं पाणी पुढे गोदावरी नदीत मिसळत असल्यानं गावाला देखील प्रदूषित पाण्याचा पुरवठा होण्याचा धोका निर्माण झालाय। भास्कर बोटकर यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला मेल पाठवून तक्रारही केलेली आहे। केमिकल युक्त पाणी आहे, मळी त्याला म्हणतात। ते पाणी या ओढ्याला नाल्यांना सुरू आहे व ते पुढे जाऊन गोदावरी नदी पात्राला मिळत आहे। त्या ठिकाणी पुणतांबा पुरणगाव या परिसरातील पाणी पुरवठ्याच्या विहिरी सुद्धा आहे। जे पाणी होतं हे माणसं पाणी पित होते, जनावर पाणी पित होते आणि त्याच्यामध्ये ते मळीचं पाणी सोडल्यामुळे कोणी सोडलं, कधी सोडलं, हे 7-8 दिवसापासून या मळीचे पाणी या कातनाल्याला आल्यामुळे आमचे शारीरिक आजार तयार होतो आणि जनावरांना सुद्धा जनावर आजारी पडते। आम्हाला डॉक्टरांना पैसे घालायची पाळी येते। शेकडो टँकरी पाणी ओतून आमच्या संपूर्ण परिसराचं वाटोळं केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे। हे पाणी पर्क्युलेशन होऊन विहिरीला बोरला उतरतंय आणि माणसं सुद्धा पाणी पितात। अशा परिस्थितीमध्ये हे पाणी जर प्यायचं म्हटल्यानंतर